ओतप्रोत. तुझ्या डोळ्यात पाणी? काय झालं एवढं भावूक व्हायला? अरे काही नाही. या कवितेतील एक एक शब्द भावनेने इतका ओतप्रोत भरला आहे की मनाचा बांधच फुटला. ओतप्रोत हा शब्द ऐकायला खूपच सुंदर वाटतो आहे, पण याचा नेमका अर्थ काय? ओतप्रोत आणि परिपूर्ण हे दोनही शब्द सारखेच आहेत का? सांगतो. ओतप्रोत म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीत इतकी खोलवर मिसळून जाणे की त्या दोन्ही गोष्टींना एकमेकांपासून वेगळे करणेच अशक्य होऊन जाते. ओतप्रोत हा शब्द मुळात कापड विणण्याशी संबंधित आहे. ओत म्हणजे आडव्या धाग्यांनी विणलेलं आणि प्रोत म्हणजे उभ्या धाग्यांनी विणलेलं. विचार करा, एखादा कापड विणताना आडवे आणि उभे धागे एकमेकात इतके गुंफलेले असतात की त्यांना वेगळं करणं अशक्य असतं. तेच हे ओतप्रोत. साध्या भाषेत सांगायचं तर एखाद्या भावनेने, विचाराने किंवा गुणाने आतून पूर्णपणे भरून गेलेलं असणं म्हणजे ओतप्रोत. उदाहरण, आईच्या हाताच्या जेवणात मायेचं प्रेम ओतप्रोत भरलेलं असतं. किंवा रात्री तो पत्र वाचत होता, त्या पत्रात कृतज्ञता ओतप्रोत होती. आता इथे एक बारीक गोष्ट लक्षात घ्या. ओतप्रोत आणि परिपूर्ण यात फरक आहे. एखादी गोष्ट परिपूर्ण असणं म्हणजे ती उत्तम असणं, पण ओतप्रोत असणं म्हणजे एखादा भाव किंवा गुण इतकं आतपर्यंत झिरपलेलं असणं की तो त्या गोष्टीचा एक भागच होऊन जातो. तुमच्या आयुष्यात अशी कोणती व्यक्ती आहे का जी एखाद्या खास गुणाने ओतप्रोत भरलेली आहे? मग ते प्रेम असो, प्रामाणिकपणा असो किंवा विनोदबुद्धी. त्यांना कमेंट्समध्ये नक्की टॅग करा आणि सांगा की ते कशात ओतप्रोत आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच मराठी भाषेतील सुंदर शब्दांचा अर्थ जाणून घेण्यासाठी फॉलो करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.